पोलीस सेवेमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे चांगल्या माणसामध्ये वैगुण्य असतात, पण वाईट माणसामध्ये देखील चांगुलपणा असतो. याचा एक अनुभव जो मला धारावीमध्ये मिळाला तो मी तुम्हाला सांगू इच्छितो. झालं असं की धारावीमध्ये बडी मस्जिद म्हणून एक मोठी मस्जिद आहे, खूप सुंदर सुरेख मस्जिद आहे, जवळजवळ 100 वर्ष जुनी मस्जिद आहे. त्या मस्जिदमध्ये प्रार्थना करण्याला जाणारे लोक हे बहुसंख्य बरेलवी पंथाचे लोक होते आणि ती मस्जिद जी आहे ती देवबंदी पंथाच्या ट्रस्टीजकडे आणि त्यांचा इमाम तिथे नमाज पढवत असे. तर बहुसंख्य असलेल्या बरेलवी लोकांनी एके दिवशी ठरवलं की आपलाच इमाम पाहिजे आणि त्यांनी जबरदस्ती देवबंदी पंथाचा इमाम हटवला आणि मस्जिद ताब्यात घेतली. तसं झाल्यानंतर मस्जिद समितीचे लोक आमच्याकडे आले. आता पोलिसांसमोर प्रसंग बाका असा उभा राहिला की समजा आम्ही गुन्हा दाखल केला, पण मशिदीमध्ये आतमध्ये कोण इमाम उभा राहील हे पोलीस कसं ठरवणार. तेव्हा तिथे खूप तणावाचं वातावरण आणि जे ट्रस्टी होते त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही ज्यांनी ताबा घेतला जबरदस्ती त्यांना अटक करावी आणि तसं अटक केली तर बहुसंख्य समाज नाराज होईल. त्यांचं एक दडपण, मी जे म्हणलं कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये लोकांची सुव्यवस्था राखण्याकरता कायद्याच्या अंमलबजावणी करताना जे दडपण असतं तसं एक दडपण पोलिसांच्यावरती होतं. पण आमच्या असं लक्षात आलं की गुन्हा झाला आहे तर आपल्याला कारवाई करायलाच पाहिजे. आणि ज्यांनी जबरदस्ती केली त्यातला एक जो नामचीन गुंड होता, म्हणजे हिस्ट्री शीटर होता, त्याच्याविरुद्ध भरपूर गुन्हे होते, ऑर्गनाइज क्रिमिनलशी कनेक्टेड माणूस होता. तर आम्ही असं ठरवलं की आपण आता ह्याला अटक करायला पाहिजे आणि व्यवस्थापन शास्त्राचे सगळे नियम, प्लॅन बी, प्लॅन सी असं प्लॅनिंग वगैरे करून मी भरपूर लोक बंदोबस्तला देऊन एक छोटी टीम उपनिरीक्षक गोखलेंच्या नेतृत्वाखाली संध्याकाळी पाठवली आणि मला अंदाज होता की लोक बिथरतील, पोलीस स्टेशनवरती येतील. तर रात्री 9च्या सुमाराला जेव्हा अटक झाली तेव्हा त्यांनी अटक करताना विरोध केला. तेव्हा पोलिसांची झटापट झाली आणि पोलिसांनी त्याला उचलला आणि घेऊन आले. तर बघता बघता धारावीमध्ये एकदम वातावरण बदललं. साधारण 5,000 लोक पलिते, काठ्या असं घेऊन पोलीस स्टेशनवरती चाल करून आले. सुदैवाने मी बॅरिकेडिंगवर करून ठेवलं होतं, त्याच्यामुळे त्यांना पोलीस स्टेशनमध्ये प्रवेश नाही करता आला. पण मी जेव्हा गेलो तेव्हा तिथली परिस्थिती आणि रागरंग एकंदरच कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती खूपच खराब होती आहे असा होता. 1993 साली धारावी जळली होती. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. जेव्हा बॉम्बस्फोटानंतर दंगे झाले, बेचिराग झाली होती आणि लोकांच्या मनात 93 सालची धारावीतली दंगल अगदी ताजी होती, पोलिसांच्याही मनात ताजी होती. तेव्हा आम्हाला सगळ्यांना माहिती होती की दंगल होऊन चालणार नाही. लोकांच्या मनात असा समज निर्माण झाला जसे मुंबईत एन्काउंटर्स चालू आहेत तर आता पोलिसांनी याला उचलला आणि पोलीस याला एन्काउंटरमध्ये मारतील आणि म्हणून त्याला तुम्ही सोडून द्या अशी मागणी करत लोक पोलीस स्टेशनवरती चाल करून आले. मला आजही आठवतं आहे, धारावी पोलीस स्टेशनची जुनी छान टुमदार इमारत आहे. पहिल्या मजल्यावरच्या बरामद्यामध्ये मी त्या गुन्हेगाराला घेऊन आलो बाहेर. त्याला बाहेरचा जमाव दाखवला आणि त्याला सांगितलं की हा जमाव जर शांततेत परत गेला नाही आणि त्यांनी आमच्यावर चाल केली तर आम्हाला बळाचा वापर करावा लागेल. आम्हाला बळाचा वापर करावा लागेल हे तर ठीक आहे, त्याच्याकरताच आम्हाला पगार मिळतो, लाठीचार्ज करू, नंतर फायरिंग करू. पण हे लोक बिथरून जातील ते यांच्या हातात पलिते आहेत आणि हे धारावीमध्ये जाळपोळ करतील आणि धारावीमध्ये सगळी गरिबांची घरं आहेत, तर गरिबांचं खूप मोठं नुकसान होईल. असं व्हायला नाही पाहिजे. तर मला तू मदत कर असं मी त्याला सांगितलं. तो मला म्हणला, साहब मैं क्या करूं? म्हणलं तुम मेरे साथ आओगे और ये सब पब्लिक को बताओगे कि तुम महफूज हो, पुलिस ने तुमसे कोई गलत सलूक नहीं किया है, पुलिस अपना काम कर रही है, लोग अपना अपना वापस जाए, तुम ये अनाउंसमेंट करो. मी ज्याला अनाउन्समेंट करायला सांगितली तो ऑर्गनाइज गँगस्टर, हिस्ट्री शीटर, पकडताना पोलिसांनी चोपला होता आणि त्याला मी सांगत होतो तू आता चल आणि तुला आम्ही काय केलं नाही असं सांग आणि लोकांना जायला सांग. मग मी त्याला सांगितलं की गरिबी काय असते मी बघितलेलं आहे आणि गरिबांची घरं जळणं योग्य नाही, तेव्हा तुला करायला पाहिजे. मला माहिती नाही त्याला माझ्यामध्ये काय जाणवलं किंवा परिस्थिती जाणवलं किंवा त्याला गरिबांची घरं जळू नये असं वाटलं. तो मला साफ छरो. तो माझ्यावर आला, पोलीसच्या व्हॅनमध्ये आमच्याच लाऊडस्पीकरवरनं त्यांनी अनाऊन्स केलं मी जे त्याला सांगितलं ते सगळं.
आणि सांगितलं की आप सब लोग अभी घर चले जाओ, पुलिस को अपना काम करने दो. आणि अक्षरशः बघता बघता सगळी गर्दी विरून गेली. त्या रात्री मला लक्षात आलं की वाईटातल्या वाईट माणसामध्ये पण चांगुलपण असू शकतं, असतंच. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.